दमदार स्वरूपाचे प्रयत्न निश्चित करावे लागणार, कारण उपांत्य फेरीचा सामना आणि उपांत्य फेरीचा सामना असल्या कारणाने पुन्हा आक्रमण करण्याकरता सज्ज होते मेहरान काझी. दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात झाल्यानंतर आक्रमण करतो मेहरान काझी. मेहरानला जाणीव 6 गुणाची पिछाट आहे. ही 6 गुणाची पिछाट रोखायची आणि 6 गुणाची पिछाट रोखत असताना पुन्हा एकदा उत्तरार्धामध्ये दबाव देत असताना या ठिकाणी मेहरान पुन्हा एकदा निर्बंध होतो. सुंदर टेकल पाहायला मेहरान काझी मैदानाच्या बाहेर व्यवस्था उक्षी संघ दबावाच्या छायेखाली खेळताना पाहायला मिळतो. आणि याच वेळेला क्षेत्र पुन्हा एकदा आखलं गेलं. समजदार उक्षी संघाकडून 2-2 6 नंबर जर्सी परिधान केलेला चळाईपट्टू आक्रमण करत असताना थोडासा स्थिराचा अंदाज घेतो. या मला पकडा अशा स्वरूपाचं आव्हान करतो. मात्र खेळी बद्दल दिसत असतो. धोका पत्करायचा उडांचा करता आलेख असाच ठेवायचा. आक्रमण करण्याकरता खूप मोठ्या गुणांची पिछा रे आक्रमण होतोय. पाहूया दमदार स्वरूपाची कडे आपल्याला पाहायला मिळते, कारण गुणांची पिछाट आहे. ही पिछाट भरून काढायची असेल ओळखता असेल 45 फटकावून लावले ऑनची लाईन गायका 25 नंबर जर्सी परिधान केला गळ्यासाठी आक्रमण करतोय. 2-2-2चं क्षेत्र आखलं गेले. 2-2चं क्षेत्ररक्षण आणि या 2-2च्या क्षेत्ररक्षणाला सामोरं जात असतानाच थोडासा स्थिरावतो. पुन्हा एकदा अचूक अंदाज घेतो. आपण आघाडीवर वहाब राजापूरच्या दिशेला आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. आक्रमण होतो वहाब राजापूर. वहाबला देखील जाणीव आहे. आपण पिछा ठेवला. सिंगल पॉईंट 7 स्टार तिसरी चढाई असताना आक्रमण होते. 2-2चं क्षेत्र आखलं जाते. आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील मंचावरती यायचं. रघुराम घोरकर आपण या क्रीडानगरीच्या मंचावरती यायचे. बाबाशेठ यांचे मामा आपल्याला विनंती आहे. 2 गुणाची भर करते आणि महत्वाचे 2 मुलं मैदानावरती येते. वहाब राजापूर मैदानावरती येतोय. मेहरान काझी मैदानावरती येतोय आणि मयुरेश हा मात्र मैदानाच्या बाहेर जातो. एक उत्कृष्ट टेकलपटू मैदानाच्या बाहेर जातो. पकड करण्याची केवळ खाती येत आहे असं मयुरेश मैदानाच्या बाहेर जातो. शिवरायाचे माजी सरपंच अंकुश पवार आपण देखील मंचावरती मामा राऊत सांगितलं इथेच बघायचं. आक्रमण होतोय. चल 1 नंबरची जास्त परिधान केले. स्वतःच्या लेफ्ट राईट कॉर्नरला हलत ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. प्रतिस्पर्धी संघाच्या वहाब राजापूरच्या दिशेने प्रयत्न असताना पुन्हा लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने आणि क्रॅश करण्याचा प्रयत्न करत असताना धक्का चंद्र देत असताना या ठिकाणी मात्र फार मोठ्या धक्क्याला सामोरं जावं लागतं. समजता मित्रांनी सुरुवातच संघाचं कॉम्बिनेशन असणं महत्वाचं असतं. संघाचा ताळमेळ थोडासा घसरला. ऑफिशियल टायमर घेतला. आक्रमण होतं राजेला थांबणे संघात. मेहरान काझी विधान रेषा व्हॅलिड करून मेहरान काझी आक्रमण करतो. बऱ्याचशा गुणाची पिछाड आणि अजून मेहरानला कबड्डीची लय सापडलेली पाहायला मिळते. काही सामन्याची शेवटची 5 मिनिटं गुणांचा स्थिती अशी राजनायक 17
10 गुणाची पिछाट आहे. 7-17, 17-7 10 गुणाने पिछाटीवर आहे. आणि चालू सामन्याच्या शेवटच्या 5 मिनिटांपेक्षा कमी राहते शिल्लक. 10 गुणाची पिछाट आणि 10 गुणाची पिछाट असताना या ठिकाणी निश्चित जो संघ आघाडीवर आहे तो राजनायक धामणे. त्रुटीत काय घड मैदानावरती असणाऱ्या कोचचे आदेश सांभाळायचे, त्याच्या सूचनांचं तंतोतंत पालन करायचं, सज्ज व्हायचं. तिसरी करायची व्यवस्था पक्षी संघाकडून 4 नंबर जास्त प्रदान केला करायचा तो आक्रमण करतोय. खरोखरचं आक्रमण करायचा प्रयत्न निश्चित असतात. जनरच्या बॅरियर करून पुन्हा एकदा स्वतःच्या लोकशाहीच्या दिशेने आक्रमण करत असताना एक प्रॉब्लेमच्या दिशेने सुटतोय. या मला पकडाच्या स्वरूपाचं आव्हान करत असताना पाहूया हे आव्हान स्वीकृत होतं का. त्या पद्धतीने एखादी टीम त्या पद्धतीने आहेस कुठे चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटं गावाला 4 मिनिटाचा स्पर्धा बघायला नाही आलास. शेवटच्या 4 मिनिटाचा सामना बाकी असताना आक्रमण होतं. तू कुठे आहेस सांग मला. धामणे संघाकडून कुठे गावी आहेस नाही मुंबईला बोलतोस. हो काय झालं. पूर्ण बेभान झालेला संघ पाहायला मिळतो. हा हा सिंगल स्ट्राइक हा मी आलो होतो गावी का स्पर्धा बघायला. आणि गेला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. रिलॅक्स पाहायला मिळते. मेहरान करतो ओळखचं आक्रमण मेहरान करतो आणि या ठिकाणी मेहरान मात्र आता आक्रमक झालेला पाहायला मिळतो. 1+2 एकूण स्वरूपाचे पॉईंट प्राप्त होतात राजनाथ धामणे संघाला. तर सोळसचा उभय संघाला 1-1 गुण आक्रमण होत आहे राजनाथ धामणे संघातून. 1+2 कृपा पुढचा आघाडीवर पोचलेला संघ असताना मेहरान पुन्हा एकदा आक्रमण करतोय. 200 रुपयाला भर पडते समजतात पक्षी संघावर. पुढचा आघाडी चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटं. शेवटच्या 4 मिनिटाचा सामना बाकी 4 मिनिटाचा सामना बाकी असताना भरभक्कम गुणांच्या आघाडीवर राजनाथ धामणे संघ मेहरानकडून चूक होते. एका अनुभवी खेळाडूकडून ही मैदानावरती अशा स्वरूपाची चूक होणं अनपेक्षित आहे. पाहूया संपूर्ण संघाचं कॉम्बिनेशन ठेवलं गेलं. संघाचं कॉम्बिनेशन बिघडलं गेलं आणि त्यामुळे समजता पक्षी संघ बॅकफूटवर मैदानावर खेळत असताना राजनाथ धामणे संघ पूर्णतः भान राखून खेळताना पाहायला मिळतो. करण्याच्या प्रयत्नात स्वतः मात्र बाद होतोय आणि पुन्हा एका धक्क्याला सामोरं जावं लागतंय. हे समजता पक्षी संघाला पक्षी संघाचं वारंवार खच्चीकरण होतंय. चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटं शेवटची 2 मिनिटं शेवटच्या 2 मिनिटांचा सामना बाकी आहे आणि शेवटच्या 2 मिनिटांचा सामना बाकी असताना या ठिकाणी पूर्ण पिछाटीवर संघ कोणता आहे तर समजता पक्षी. राजनाथ धामणे सुंदर प्रयत्न पाहायला मिळतात. राजनाथ धामणे संघानं सुरुवातीपासून सेवस्टार पक्षी संघासमोर खेळत असताना एक सुरुवातीलाच निर्णय पक्का केला की दबाव झुगारून खेळायचा आणि दबाव झुगारून खेळत असताना आपण मात्र आपल्या संघाचं कॉम्बिनेशन अबाधित राखायचं, संघाचा ताजा अबाधित राखायचा आणि अंतिम सामन्यामध्ये कसं प्रवेश करतो होईल मात्र पंचाने हैदराबादच्या शिक्षण पंचांच्या सिंगल पॉईंट प्राप्त होतो. सेवस्टार पक्षी संघाला आक्रमण होते. 200 रुपयाला भर पडते सेवस्टार पक्षी संघ. 2 मिनिटांपेक्षा कमी वेळेचा सामना बाकी असताना नितीन उर्फ पांड्या पवार करंबळे कृपया आपण मंचावरती यायचे. वेळकाढून होण्याचा आरोप केला जातो. या कड्यापट्टीला जाणीव झाली की 2 मिनिटांपेक्षा कमी वेळेचा सामना बाकी आहे. चालू सामन्याचं शेवटचा 1 मिनिट सामना काही सेकंदाचा बाकी आहे आणि काही सेकंदाचा सामना बाकी असताना या ठिकाणी मात्र जवळ सामना हातातून विसर्ज केलाय सेवस्टार पक्षी संघाच्या. अनंत गवाई तेरे कृपया आपण मंचावरती यायचं. जवळ सामना विसर्ज केला. पराभवाचे ढग सरकू लागलेले आपल्याला पाहायला मिळतात सेवस्टार पक्षीच्या बाजूला. थोड्याच वेळात
सामना संपण्याची देखील पंचमंडळ घोषणा करते. केवळ एका दुसरी वेळ शिल्लक असू शकते. मात्र याच वेळेला पूर्ण खच्चीकरण रणनीती सुटतात आणि सपशेल शरणागती फक्त सामना संपुष्टात येतो. तृतीय क्रमांकाकरता समस्ता वृक्षी आपण मैदानावरती थांबायचं. समस्ता वृक्षी तृतीय क्रमांकाकरता आपण सामना करणार आहोत. आपण मैदानावरती थांबायचं आहे. छान सामना आपण पाहिला. अतिशय छान लढत मैदानावरती पाहिली आणि यामध्ये राजराज धामणे संघ अंतिम सामन्यामध्ये खेळण्याकरता प्रवेश करतात. विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन.